नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. या पुस्तकामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागून आपली स्टॉक मार्केटमधला प्रवास चांगला करण्यासाठी हा आपला एक प्रयत्न चालू आहे. तर पुढील आपण पुस्तक वाचण्यास सुरुवात करूया. खरा ट्रेडर आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारतोच. कारण तसे जर त्याने केले नाही तर वेदना आणि असमाधानाच्या चक्रात आपण अडकू हे त्याला पक्के ठाऊक असते. जर तुम्ही तुमच्या परिणामासाठी जबाबदार नसाल तर तुम्ही असं गृहीत धरू शकता की तुमच्याकडे शिकण्यासारखं काहीच नाहीये आणि तुम्ही जसे आहात त्यावरच समाधानी आहात. तुम्ही वाढणारही नाही आणि बदलणारही नाही. याचा परिणाम असा होतो की तुम्ही घटनांना नव्याने समजून घेणार नाही. तुमचे प्रतिसाद ही अगदीच तोडके आणि असमाधानकारक असतील. बाजार हा नेहमीच त्याच्या गतीने पुढे जात राहतो. तुम्हाला ती गती आत्मसात करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी मार्क डग्लस यांनी खूप चांगल्या पद्धतीने काही मुद्दे मांडलेले आहेत. त्यापैकी आपण आता एक मुद्दा पाहूया की स्टॉक मार्केट हा आपल्या स्वतःच्या एका गतीने पुढे जात असतो. स्टॉक मार्केटची स्वतःची एक गतिशीलता आहे आणि ती गतिशीलता आपल्याला पकडायची आहे. आपल्याला स्टॉक मार्केटच्या बरोबर चालायचा प्रयत्न करायचा नाही, तर आपल्याला स्टॉक मार्केटच्या थोडं पाठीमागे राहून त्याच्या पावलावरती पाऊल देऊन चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही जण काय करतात की स्टॉक मार्केटच्या पुढे जाण्याचा विचार करतात आणि स्टॉक मार्केटच्या ज्यावेळी ते पुढे जाण्याचा विचार करतात त्यावेळी ते स्टॉक मार्केटच्या पायदळी तुडवले जातात, जसं हत्तीच्या पायदळी एखादं कुत्र्याचं पिल्लू तुडवलं जातं. कारण स्टॉक मार्केट ही मोठी गोष्ट आहे. स्टॉक मार्केटमध्ये आपल्यासारख्या सामान्य रिटेल ट्रेडर हा कधीही स्टॉक मार्केटवरती विजय गाजवू शकत नाही, कधीही त्याच्यावरती प्रभुत्व मिळवू शकत नाही. त्यामुळं आपल्याला स्टॉक मार्केट काय दिसतं ह्यावरती ट्रेड करायचं आहे. खूप ट्रेडर आहेत, खूप इन्व्हेस्टर आहेत की त्यांना काय वाटतं यावरती ते ट्रेड करतात की मला वाटलं आता हा स्टॉक इथून वरती जाईल किंवा मला वाटतंय की हा स्टॉक इथून खाली जाईल, असं वाटण्यावरती ट्रेड केला जातो. परंतु मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला जे वाटतंय ते चार्ट वरती कुठेतरी दिसलं पाहिजे. चार्ट वरती कुठेतरी त्याचे प्रतिसाद उमटायला चालू झाले पाहिजेत आणि त्यावेळी तुमच्या या वाटण्याला काहीतरी किंमत आहे की मला हे दिसलं म्हणून मी ट्रेड केलो. आणि ज्यावेळी तुम्ही असा ट्रेड कराल त्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केटच्या पायदळी येत नाही. तुम्ही स्टॉक मार्केटच्या पाठीमागं एक पाऊल पाठीमागं राहाल आणि सुरक्षित राहाल. महत्वाची गोष्ट. त्यानंतर सांगतात की जो ट्रेडर आहे, जो इन्व्हेस्टर आहे, ज्याचा स्टॉक मार्केटमध्ये लॉस झालेला आहे, ज्याचे कॅपिटल किंवा ज्याचा बऱ्यापैकी लॉस नुकसान झालेलं आहे, तर तो त्या लॉसला झालेली जी काही कृती असेल, स्टॉक सिलेक्शन असतील, अर्ली एंट्री असतील, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट यासाठी झालेल्या ज्या काही कृती असतील तर त्या सगळ्या कृतीची जबाबदारी तो ट्रेडर स्वतः स्वीकारतो. त्या सर्व झालेल्या गोष्टीसाठी मी स्वतः जबाबदार आहे हे तो ठरवतो, हे तो मान्य करतो. तो असं नाही म्हणत की मला या मित्रानं सांगितलं होतं की हा स्टॉक घे आणि भरपूर चांगला प्रॉफिट होणार आहे. तो असं नाही म्हणत की टीव्हीवरती जे न्यूज चॅनल्स वरती सांगितलं जातात की हा स्टॉक बाय करा, हा स्टॉक सेल करा आणि मी त्यांचं ऐकून घेतलो आणि म्हणून माझा लॉस झाला. जर मी त्यांचं ऐकलो नसतो तर माझा लॉस झाला नसता. किंवा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर टिप्स प्रोव्हायडर आहेत की जे आपल्याला टिप्स देत असतात.
हा कॉल बाय करा, हा पुट बाय करा आणि त्यामुळं आपला लॉस झाला असं आपण म्हणू शकत नाही. तर आपल्याकडून झालेल्या प्रत्येक लॉसची, प्रत्येक कृतीची जबाबदारी, भले ती लॉसची पण असू दे किंवा प्रॉफिटची पण असू दे, दोन्हीची कृतीची जबाबदारी आपल्याला स्वतःला घेतली पाहिजे. आणि जर तसं आपण केलो नाही तर आपण वेदना आणि असमाधानाच्या चक्रात अडकत जाऊ, हे आपल्याला माहिती असायला हवं. आता ह्या वेदना आणि असमाधान काय आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जर आपला लॉस झाला तर वेदना होणारच आहे. असमाधान जर आपण एखाद्या स्टॉक मध्ये लॉंग पोझिशन गेले किंवा बाय केले आणि स्टॉक वरती गेला, आपण थोडीच क्वांटिटी घेतला तर आपल्याला असमाधानी राहणार आहे. परंतु जी ज्यावेळी आपण तो स्टॉक मध्ये ऑर्डर प्लेस करत असतो त्यावेळी आपल्या काय विचार असतात, तेच विचार आपल्याला पुढे काय करायचे, त्या विचारावरती ठाम राहायचं आहे. प्रत्येक गोष्टी बरोबर आपण बदलत राहायचं नाही, हे आपल्याला नोंद करून घ्यायला हवे. तुम्ही जर तुमच्या परिणामासाठी जबाबदार नसाल तर तुम्ही असं गृहीत धरू शकता की तुमच्याकडे शिकण्यासारखं काही नाहीये. तुम्ही जसे आहात त्यावरच समाधानी आहात. आणि जर आपण आपल्या या जबाबदारीचा स्वीकार करत नसाल तर तुम्ही हे मान्य करायला पाहिजे की तुमच्याकडे शिकण्यासारखं काही नाहीये. तुम्ही आता जसे आहात त्याच पद्धतीने तुम्ही भविष्यात सुद्धा असणार आहे. प्रॉफिट मध्ये असाल तर प्रॉफिट मध्ये, लॉस मध्ये असाल तर लॉस मध्ये, आणि प्रॉफिट मध्ये असाल तर लॉस मध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्ही वाढणारही नाही आणि बदलणारही नाही. याचा परिणाम असा होतो की तुम्ही घटनांना नव्याने समजून घेणार नाही. मग तुम्ही शिकण्यासारखं तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही जर जे आहे त्यावरतीच समाधान राहणार असाल तर तुम्ही पुढे वाढणार नाही, यशस्वी होणार नाही, बदलणार नाही. आणि असं जर झाले तर तुम्ही नवीन ज्या गोष्टी घडत असतात त्या घटनाकडे तुम्ही नव्या पद्धतीने समजून घेऊ शकणार नाही आणि अगदी कमी प्रमाणात किंवा असमाधानकारक तुमची कामगिरी स्टॉक मार्केटमध्ये असेल. जिंकण्याच्या दृष्टिकोनाची व्याख्या लक्षात ठेवा. तुमच्या सकारात्मक प्रयत्नांनी तुम्हाला काही काही परिणाम मिळतात. ते असे परिणाम तुमच्या विकासाच्या पुढच्या पातळी गाठण्यासाठी तुम्हाला पाठबळ देतात आणि चांगलं काम करण्यासाठी अजून तुम्हाला काय शिकण्याची गरज आहे याची जाणीव करून देतात. या ठिकाणी एक म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, जिंकायचं असेल तर त्यासाठी एक दृष्टिकोनाची व्याख्या मार्क डग्लस यांनी सांगितलेली आहे की सर्वात पहिला म्हणजे आपल्याकडे सकारात्मक प्रयत्नांनी आपल्याला हे सर्व परिणाम मिळतात. प्रयत्न सकारात्मक म्हणजे काही प्रयत्न असतात जे नकारात्मक असतात. म्हणजे हे एखाद्या गोष्टीमध्ये आपण लॉस करून घेतलेला असतो तर तो लॉस माझ्यामुळं कसा झाला नाही, माझ्या विरुद्ध मार्केटमधील सेंटिमेंट बिघडले किंवा कुठेतरी वॉर झाला किंवा डॉलर इंडेक्स वाढायला लागलाय, यील्ड वाढायला लागलाय, या गोष्टीमुळं माझा लॉस व्हायला लागलाय असं आपण म्हणतो. पण तसं करायचं नाही. तर आपण सकारात्मक परिणाम ठेवायचा आहे. आणि जर आपण एखाद्या गोष्टीवरती सकारात्मक परिणाम ठेवला तर आपल्याला त्याचे परिणाम मिळायला सुरुवात होतात आणि ते परिणामामुळे आपण ज्या स्थितीमध्ये आत्ता आहोत तर त्या स्थिती किंवा पुढच्या पातळीमध्ये जाण्यासाठी आपल्याला ते सकारात्मक परिणाम काय करतात, पाठबळ देतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी उत्साह देत असतात आणि अधिक चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला अजून काय शिकण्याची गरज आहे याची जाणीव करून देत असतात. मग जसं जसं आपण पुढे जाऊ त्या आपली लेवल वाढत जाईल त्यावेळी आपल्याला अजून काही चांगली गोष्ट शिकायला पाहिजे आहे, आणखीन चांगली कशा पद्धतीने आपली मानसिकता तयार केली पाहिजे हे आपल्याला शिकण्याची जाणीव करून देते सकारात्मक परिणाम. म्हणजे त्याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो किंवा पॉझिटिव्ह विनिंग ॲटिट्यूड म्हणतो. तर तो सगळं या सकारात्मक प्रयत्नाने होतो आणि याचा जर आपण उपयोग केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये यश संपादन
होऊ शकतं, असं या ठिकाणी मार्क डग्लस यांना सांगायचं आहे. मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. लवकरच आपण पुढचा व्हिडिओ तयार करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा. कारण चांगल्या गोष्टी तुम्ही जर लवकर शेअर केला सगळ्यांच्या बरोबर, तर काय होतं की त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती नसतील आपल्या मित्रांना, तर या चांगल्या गोष्टी जर त्यांना माहिती झाल्या तर त्यांची सुद्धा मानसिकता चांगल्या पद्धतीने होऊन ते चांगल्या पद्धतीने आणि शेअर मार्केटमध्ये काम करू शकतात. आणि जर आणि काही अडचण असल्या तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. काही कशा प्रकारची जर आपणास अडचण आली तर त्या ठिकाणी आपण ती आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद.